मयुरा 11 कलमुसरे आणि बीसीसी बेडकल चेंडू द्या लवकर. बीसीसी बेंडकल संघाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आजच्या दिवसातील जवळजवळ अर्ध्या दिवसापर्यंत 73 धावांचा एक रेकॉर्ड होता. तो रेकॉर्ड मोडला मोठीजी संघाने आणि 86 धावा जवळजवळ त्यांनी ठोकल्या होत्या. आता पुन्हा एकदा सरस ठरणार आहे का बीसीसी बेंडकल आणि मयुरा कलमुसरे. बेंडकल संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल, गोलंदाजी करताना दिसेल, तर कलमुसरे संघ हा फलंदाजी करताना दिसेल. आशिष कोहली आणि कुणाल नाईक आहे का. आपण कलमुसरी संघाचा 12वा खेळाडू जर आपला असेल तर इकडे यायचं आहे, कारण दोन्ही प्लेयर्स आपल्याला नावं माहिती नाहीत आणि आयोजन इतकं चांगलं आहे आणि विशेषतः लाईव्ह आहे, त्यामुळं खेळाडूंची नावे ही कळायलाच हवीत. शॉर्ट पिच म्हणजे थोडासा उसळी देणारा चेंडू होता, समजला नाही. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय मोन्या, 2 चेंडू टाकून गेले, दोन्ही चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू काय हॅट्रिक मारेल का नाही. मात्र याला टपली दिली आणि या टपलीचा परिणाम आपण पाहतोय एका धावेमध्ये झालेला दिसतोय आणि श्री गणेशा झाला कलमुसरे संघाचा फलंदाज. कोण बरोबर लिहिले नाव आयुष कोहली आणि आशिष कोहली, आशिष आणि आयुष कोहली. स्ट्रायकर आयुष आहे ना, आशिष. जबरदस्त गोलंदाजी आतमध्ये, वाटलं होतं बॅकफुटवर जाऊन थोडंसं पॉइंटला पुश करावं, पण फलंदाज मात्र तेवढं थोडासा निराश झालेला आहे आणि वेग गती जी पाहिली आपली या गोलंदाजाची, मात्र माहीर आहे हा गोलंदाज. पुन्हा एकदा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, पण स्टंट घेतला थोडासा या फलंदाजानं आणि स्टंट मुळे हा चेंडू सुद्धा त्याला हुसकी देऊन गेलेला आहे. चेतक चांगला आहे, पहिल्या षटकामध्ये चांगली धावा उभारला हवी होती, परंतु एकच धाव इथं पाहायला मिळते आणि हा सुद्धा चेंडू पहा पहा, लागोपाठ 3 चेंडू हॅट्रिक मारलेली आहे. धावसंख्या उभारली फक्त 1. दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय कविच पाटील. हा चेंडू उचली देणारा, नक्कीच हा जातोय विकेट किपरच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, तत्पूर्वी 2 धावा पळून काढल्यात आणि एक आव्हान तर नक्कीच असणार आहे आणि अशा प्रकारे 3 धावा झालेल्या आहेत. मात्र इथं फलंदाज जे आहे ते चकमकताना दिसत आहेत, कारण आता आपण पाहिले पिच थोडीशी क्रीज ओली दिसते आणि त्यामुळे हे सगळं काही होत असावं. थोडासा पाऊस येऊन गेला आणि या पावसाने मात्र इथं थोडंसं बदल आपल्याला पाहायला मिळाल, कारण एक चांगला सामर्थ्य आणि बलशाली संघ याच्या अगोदर सुद्धा फक्त 7 धावा काढल्या होत्या त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये. यावेळी सुद्धा चकमक होत आहे चेंडू आणि फलीची. कवीचा हा चेंडू निर्धाव जातोय.
धावसंख्या फक्त 2च झालेली आहे. शांत गतीने वाटचाल करताना 3 षटकांचा सामना असणे. 4 धावा झाल्यात. झेल असेल फॉलो थ्रू मध्ये. मिड ऑफच्या ठिकाणी हा गोलंदाजाने झेल घेतला आणि फलंदाज होतोय बाद. फक्त 4 धावा आणि एक आत्ता काढली नाही ना, काढली 4च धावा झाल्या. 2 षटक समालोचन करण्यासाठी सुद्धा तितकंच आपल्याला जोश असायला हवा. तो जोश मात्र यामध्ये दिसत नाही. आयकॉन प्लेयर आलाय का आता? चला, कुणाल नाईक आलाय, आयकॉन प्लेयर आहे. पाहूया. आता मात्र ही कमाल करावीच लागेल. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा उचली देणारा चेंडू दिला. विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये पोहोचल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू घोषित केला गेलाय. इथे धावसंख्या नाही आहे. आपण पाहतोय आता फलंदाज तितके साजेशी मात्र फलंदाजी करताना दिसत नाहीये. वर्चस्व राहिला गोलंदाजाचा. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू समजत नाही, उमजत नाही आणि फटका मारण्याच्या बेतामध्ये हा चेंडू हुकलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव झालाय. फलंदाजाची कोणत्याच प्रकारची हालचाल दिसत नाही आहे इथं. फलंदाज कुणाल नाईक आणि आशिष दोघे फलंदाज आहेत. उलटा चेंडू आला, त्याचा सुद्धा काही मोबदला मात्र घेता आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दशा आणि दुर्दशा याच्यामधला अंतरच नाहीये. दोन्ही एकाच बाजूला एकाच खुर्चीवरती बसल्यासारखं वाटायला लागलंय. या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 4 धावा झाल्यात. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 7 धावा फक्त झाल्या होत्या आणि इथे सुद्धा तशाच पद्धतीचा 22च्या स्वरूपाने ही धाव मिळाली. नक्कीच एक धाव. 5 धावा झाल्यात. दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट सुद्धा घेतलाय आणि टोटल स्कोर झालाय 5. याला बोलतात राग. राग सनराग षटकार. चेंडू द्या. तिथे एक बॉक्स देऊन ठेवा ना. मोठीजी संघाचे संघनायक अंकेश कांबोटकर आणि भूमिका संघाचे संघनायक करण मडवी फॉर्म चिरले या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण पॅव्हलियन बॉक्समध्ये यायचं आहे संघ टॉस उडवण्यासाठी. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू नक्कीच अवांतर घोषित केला. 1 धावेची भर. धावसंख्या झाली संघाचे 12 धावा झाल्या. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसापर्यंत. कधी हायेस्ट स्कोर पाहायला मिळाला 86 धावांचा तर कधी लोअर स्कोर पाहायला मिळाला 7 धावांचा.
ही पावसाची कमाल आहे. पावसाची एक सर येऊन गेली आणि धावा कमी करून गेली असं म्हणायला काय हरकत नाहीये. याच्या अगोदरच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता, फलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं. तर आत्ता मात्र सेकंड राऊंड मध्ये मात्र आपण पाहतोय की गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसले, फलंदाज मात्र काहीच करू शकत नाहीये. पहिल्या इनिंगचा हा समाचार आपण घेतोय. आतापर्यंत 12 धावा झाल्यात. 2 धावा नक्कीच पळून काढतील का, थोडासा संघर्ष होता, चूक झाली होती, परंतु त्या चुकीला माफी सुद्धा मिळाली. 14 धावा झाल्यात. रन बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले, कारण 14 धावा काढण्यासाठी आपल्याला जे कष्ट घ्यावे लागलेत तेच कष्ट आपल्या प्रतिस्पर्ध्याला सुद्धा घ्यावे लागतील. हा अंदाज घेऊन आपण खेळायचं असतं, कारण क्रीज कधी कधी सेकंड इनिंगला सुद्धा आहे तशीच सुद्धा राहू शकते. पुन्हा शॉर्टपिच चेंडू उचली घेतला, नक्कीच अवांतर घोषित केला. बॉल आपटला गेल्यानंतर मात्र इथं गोलंदाज काही करू शकत नाही. 15 धावा झाल्यात. असं वाटलं होतं की आपण म्हणत होतो की 10 धावांच्या आतमध्ये हा संघ संपेल काय. हा धोका संभवला, हातामध्ये जेल येतोय आणि हा निसटलाय आणि 2 धावा नक्कीच पळून काढल्यात. लॉंगॉनकडे जेल आला होता, परंतु क्षेत्ररक्षक इथं पाहिलं की आउटफील्ड थोडीशी खराब, सफल झाला चेंडू हातातून आणि इथं मात्र 2 धावाचा मोबदला इथं मिळालाय. 17 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठी जुईचं संघनायक आपण यायचं आहे. चेंडू समजला नाही, टपली द्यायला पाहिजे होती पॉइंटच्या दिशेनं, पण मात्र घडलं नाही. हा निर्धाव चेंडू जातोय. या इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार लागेल का. आणि हा चेंडू जातोय नो चेंडू. एक धाव अवांतर मिळाली. 18 झाल्यात. अजून एक संधी आहे फटका मारण्यासाठी आणि फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती आउट नसणार आहे, लक्षात ठेवा. प्लेस केलाय चेंडू, लॉंगॉनकडे जात असताना चेंडू तिथेच आउटफील्ड खराब असल्या कारणाने, ओले असल्या कारणाने आता चेंडू सापडत नाही. धावाल तेवढे धावा, पूर्ण 5, 7, 10 धावा काढल्यात तरी चालेल. पोहोचल्या, धावा झाल्यात. या किती काढल्यात? 4 धावा काढल्या, 3 काढल्यात धावा. किती आल्या? 18 आणि 3 21. मी सांगितलं होतं 21 धावा. जगदीश ठाकूर साहेब बोललो होतो पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा फक्त होतील आणि त्या झालेल्या आहेत. माली साहेबांना सुद्धा सांगितलं होतं 21 धावा होतील. 21 धावा झालेल्या आहेत. जादू. चला 21 धावा बनल्यात. 22 धाव संख्येचं आव्हान. धन्यवाद मेघनाथजी मडवी सर, यांचा आवाज आपण ऐकलात. 22 धाव संख्येचं आव्हान 3 ओव्हर मध्ये. त्यामुळे पुढची मॅच मोठी जुई टीम आणि त्यांच्या विरोधात आय थिंक भूमिका चिरले.
सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकीकडे धीरज पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश मात्रे मॅन फ्रॉम फुंडे. 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावसंख्येचा पाठलाग. 3 षटकांची मॅच. मागील मॅच मध्ये फक्त 8 धावसंख्येचं आव्हान. या मॅच मध्ये देखील रन्स हव्यात इतक्या झाल्या नाहीयेत. फक्त 21 धावा 3 ओव्हर मध्ये. त्यामुळे 22 धावसंख्येचं आव्हान. गोलंदाजी इथून चांगली झाली तर ही मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना पाहू शकाल तुम्ही. खेळपट्टी पूर्णपणे ओलसर आहे त्यामुळे गोलंदाजांनी या खेळपट्टीचा चांगलाच फायदा उचलला. पुढील मॅचचा टॉस आपण करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर. चला भूमिका चिर्ले संघाने टॉस जिंकलाय. टॉस झालेला आहे. भोलेनाथ मोठीजुई आणि त्यांच्या विरोधात टीम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले. ती सेकंड लास्ट मॅच. इथून जो संघ जिंकेल तो अगदी शेवटच्या मॅच मध्ये प्रवेश करेल. म्हणजे आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्याची त्या संघाला संधी मिळणार आहे. फार इम्पॉर्टंट मॅच. डू ऑर डाय, करो या मरो. 22 धावसंख्येची चेस. समोर आहे प्रथमेश. त्या बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल नाईक मॅन फ्रॉम भिंगारी. 2 आयकॉन खेळाडू तुम्ही पाहता. एक आयुष कोहली तर दुसरीकडे कुणाल नाईक. मायरा 11 कलबुसरे. 22 धावसंख्येचं आव्हान घेऊन उतरलाय क्रीडांगणामध्ये. पहिलाच बॉल मिस टायमिंग. फटका फसलाय. कुणालने कॉल केलाय मी कॅच पकडू शकतोय. बॉल पर्यंत पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. लाजवाब झेल टिपलाय. पहिल्याच बॉल वरती प्रथमेश मात्रे मॅन फ्रॉम फुंडे या खेळाडूला बाद केलाय. 0वरती 1. या मॅच मध्ये प्रथमेश अपसफल ठरलाय त्यामुळे मॅच बनू शकते. 18 बॉल 22 आव्हान. पहिल्या बॉल वरती सफलता. कुणाल नाईक अशा प्रेशर मध्ये अनेक वेळा खेळाडूंना संघाला तारणलाय. अनेक वेळा या संकटातून बाहेर काढलाय. भिंगारी असू दे अन्यथा कलबुसरे. परंतु आज कशा पद्धतीनं पहिल्या बॉल वरती विकेट्स आल्यानंतर तो दबाव पुन्हा एकदा ठेवेल का. समोर अक्षय अर्थातच मोन्या मॅन फ्रॉम अलिबाग. दुसरा आयकॉन खेळाडू आता क्रीडांगणामध्ये. त्यामुळे बीसीसी बेंडकल टीम थोडासा अडचणींचा सामना जरूर करेल. कारण जर इथून 1-2 विकेट्स आणखीन आल्या तर अडचणी वाढू शकतात. कुणाल नाईक कशा पद्धतीनं गोलंदाजीच्या आखणी फिल्डिंग मध्ये हलकासा बदल. ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल लॉफ केलाय. हा फटका देखील फसलाय. विकेटची संधी निर्माण केली. क्षेत्ररक्षक कॅच सोडलाय. कुणाल अगदी नाखुश. हा कॅच पकडला असता तर मॅच बनण्याचे चान्सेस आणखीन वाढले असते. क्रिकेटचं सूत्र आहे पकडो कॅच जीतो मॅच. या विकेटचं महत्व किती आहे. या विकेटची किंमत आता मोजावी लागू शकते. टीम मायरा 11 कलबुसरे संघाला. सोडलेला कॅच आता कितपत घातक राहील. संघाची धावसंख्या 1-2. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी थोडासा सुरुवातीला थांबून राहिला. त्याच्यानंतर त्याने धावण्याचा वेग वाढवला. पुन्हा एकदा मध्ये थांबला आणि त्याच्यानंतर पोहोचल्यानंतर त्याने कॅच ड्रॉप केलाय. 2 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी कुणालची परंतु फिल्डिंगला देखील साथ द्यावी लागेल. जर फिल्डिंग चांगली झाली परंतु बॉल हाफ ट्रॅकर. पॉप मिळालेल्या संधीचा फायदा उचलत असताना अक्षय मोन्याने ठोकलाय षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा थोडासा चेंज ऑफ पेस. अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवला. डॉट बॉल. षटकानंतर वापसी राहिली. संघाची धावसंख्या आतापर्यंत 8 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 8 रन्स. ओव्हर द विकेट्स ना कुणाल नाईक. अक्षयसाठी पुढचा बॉल घेऊन सज्ज. अपरकट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईट बॉल. गोलंदाज नाखुश परंतु हाईट फॅक्टर इश्यू देत असताना पंच. एक्स्ट्रा रन.
थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीनुसार आता संघ पुढे चाललाय. एका धावेने संघाची धावसंख्या 1-9. 22 धावसंख्येचं आव्हान, त्याचा पाठलाग सुरू आहे. आता या षटकामध्ये एक षटकाचा अपवाद वगळला तर कुणालनं देखील चांगली बॉलिंग केली आहे. शेवटचा बॉल, ओ चेंज ऑफ पेस, गती पुन्हा एकदा काढून घेतली. आणखीन एक डॉट बॉल, रन्स आल्या फक्त 9 आणि कुणाल हेच सांगतात कॅच पकडला असता तर मॅच मध्ये आणखीन चान्सेस वाढले असते, परंतु पहिल्या षटकामध्ये 9 बनल्यात. 22 आव्हान, आता 12 बॉल राहिलेत आणि इथून 12 चेंडू 13ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष पाटील, स्ट्राइक वरती धीरज. ओव्हर द विकेट्स ना आशिष तयार. 12 चेंडू 13ची आवश्यकता. सर या ओव्हर मध्ये कमीत कमी 5 ते 6, त्याच्यापेक्षा जास्त धावा अपेक्षित नसतील. 5 ते 6 धावा खर्च केला तर मॅच शेवटपर्यंत पाहायला मिळेल. पहिला तगडा बाउन्सर, पंचांनी क्विकली डिसिजन, इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आता समीकरण रन अप बॉल. 12 चेंडू 12ची आवश्यकता. 12 बॉल 12 धावा. आशिष पाटील कणबुसरे चा खेळाडू, आपल्या टीमला जिंकून द्यायचं या उद्देशाने आता इथून त्याला बॉलिंग करावी लागेल. 12 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. तिथे 2 खेळाडू धावतात. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील पलटवार. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. आता 11 चेंडू आणि फक्त 10 धावा. 22 धावसंख्येचं आव्हान, आतापर्यंत 12 बनल्यात. फटका फसला, मिस टायमिंग. हवेमध्ये बॉल संचारलाय विकेट किपर पासून अगदी पुढे. 1 रन इथून देखील मिळेल. 10 चेंडू आणि 9 धावा. या मॅच नंतर आणखीन 2 सामने राहिलेत, त्यामुळे पुढच्या मॅच साठी सज्ज राहा दोन्ही संघ. आपण एकीकडे भोलानाथ मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात भूमिका स्पोर्ट्स शिर्ले खेळणारा, आणि सर्वाधिक धावा या मॅच मध्ये राहिल्या, त्यामुळे जो संघ जिंकेल तो शेवटची मॅच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाले. थोडीशी फ्लम्बलिंग थोडी तिथे पाहायला मिळाली. फ्लंबल झाले दोन्ही खेळाडू. तदनंतर 1च धाव. मॅच मध्ये तेवढा प्रेशर नाहीये, दबाव नाहीये. अगदी सहजरित्या सिंगल न देखील काम बनेल. सहजरित्या मॅच जिंकली जाऊ शकते. या उद्देशाने कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत फलंदाज. शांत डोक्यानं विजयाच्या दिशेने चाललेत. यावेळी चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, तेवढीच चांगली फील्ड देखील. 1 डॉट बॉल. मॅच मध्ये वेगवेगळे चित्र तुम्हाला दाखवू शकतात. 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. 8 बॉल 8. 2 बॉलचा उर्वरित खेळ. हा देखील बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक रोहन उभा. 1 धाव कंप्लीट. 7 चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी. रन्स आणखी नसत्या तर पाड जड राहिलं असतं, परंतु रन्स थोड्याशा कमी राहिल्या तरी देखील फाईट करतात. मायरा 11 कलबुसरे शेवटपर्यंत झुंज द्यायची, शेवटपर्यंत लढायचं. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे या उद्देशाने त्यांचे प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. 7-7. बॉल डॉट आलाय, त्यामुळे मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली वापसी. आशिषनं मॅच मध्ये रोमांचकता, रंगतदार स्थिती निर्माण केली आहे. आता शेवटचे 6 बॉल. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावा.
6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून 7 धावा ओव्हर द विकेट्स ना रोहन शेवटच्या षटकामध्ये 7 धावा आता त्याला सेव्ह करायचे आहेत, वाचवायचे आहेत. ओ बॉल खाली राहिलाय, आणखीन एक डॉट बॉल. मागील काही बॉल आतापर्यंत थोडस शांत वातावरण, भेंडकळ समर्थक थोडेसे नाखुश. 5 चेंडू 7 धावा. चला खरा बॉल, एक्स्ट्रा रन. 5 चेंडू आणि 6ची आवश्यकता. एक्स्ट्रा रन या आता इथून जर खर्च केल्या तर जे कॅल्क्युलेशन आहे ते अंतर ते आता कमी होईल. आणखीन एक एक्स्ट्रा रन, त्यामुळे आता 5 चेंडू आणि 6 धावा. धीरज पाटील या षटकारानं मॅच फिनिश केले, सामना जिंकलाय. बीसीसी भेंडकळ टीमनं मनपूर्वक अभिनंदन. स्टॉप झालाय, यात जिंकल्या,